पनवेल महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता सुरुवात झालेली असतानाच सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे। पनवेल महानगरपालिकेच्या प्रचाराचा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे तो हायटेक प्रचार आणि सर्वच आता हायटेक प्रचाराला सुरुवात करतात। खरं तर महत्त्वाचा विषय की या महानगरपालिकेमध्ये कोणाची बाजी लागते आणि कोणाला पराभवाला सामोरं जावं लागतं हे फार महत्त्वाचा विषय। आणि याच संदर्भात न्यूज लिंकनं आपण प्रभागवारी हा कार्यक्रम आयोजित केलेला आणि प्रभागवारीमध्ये आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत मनोहर जानू म्हात्रे, प्रभाग क्रमांक 14। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया। सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। मनोहरजी, एकूणच काय सांगाल, प्रचाराला तुम्ही नेमकी कशी सुरुवात केली आहे? प्रचाराला आम्ही श्री गणेशाच्या चरणी श्रीफल वाढवून आम्ही या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये ज्या नागरी सुविधा, ज्या रस्ते, गटार इत्यादी पाण्याच्या टाक्या वगैरे ज्या आम्ही पूर्ण केलेल्या होत्या आणि ज्या उरली सुरली कामे जी राहिलेली आहेत ती आम्हाला पूर्ण करायची आहेत। आणि येणाऱ्या 24 तारखेला मतदारांना मी विनंती करतो, आवाहन करतो की भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतं देऊन त्यांना पनवेल महानगरपालिकेमध्ये निवडून द्यायचं आहे। अगदी खरं तर तुमचं कामाचा पाढा तुम्ही वाचलात, पण खरं तर मतदारांसमोर आणखीन बरेच असे ऑप्शन्स आहेत, बरेच असे नक्की खरं तर एक वेगळे विषय आहेत त्यांच्यासमोर। आणि या खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावं, एकूणच थोडक्यात काय सांगाल? एकच ध्यास, आपल्या स्वतःच्या प्रभागाचा विकास। केंद्रामध्ये जसं नरेंद्र मोदी साहेबांनी काम केलेलं आहे तसंच देशामध्ये आपल्या राज्यामध्येही देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलेलं आहे। आणि केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत ज्या निधी जे आपल्याला पनवेल महानगरपालिकेला निधी उपलब्ध करता येईल आणि पनवेल महानगरपालिका यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर त्या निधीचा चांगला प्रकारे उपयोग होता येईल आणि सर्व नागरिकांना ते सोयीस्कर पडेल। तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये आणखीन काही उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। या ठिकाणी म्हात्रे मॅडम आहेत। म्हात्रे मॅडम, एकूणच काय सांगाल, तुम्ही लोकांपर्यंत नेमकं कसं पोहोचत आहात? प्रभाग क्रमांक 14 ज्या महिलांच्या समस्या आहेत आणि महिलांना पाठीशी धरूनच मी प्रत्येक विभागामध्ये फिरत आहे आणि ज्या महिलांच्या राहिलेल्या समस्या, बहुतेक तर समस्या पूर्ण केलेल्या आहेत रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून, परंतु काही महिलांच्या समस्या आहेत त्या मी पूर्ण करणार। एकूणच खरं तर महिलांच्या समस्या, महिला सक्षमीकरण हा मोठा मुद्दा, मोठा अजेंडा घेऊन त्या या ठिकाणी लढत आहेत। आपल्यासोबत आणखीन काजीजी आहेत, काजीजी यांच्याशी देखील संवाद साधणार। काजीजी, एकूणच काय सांगाल, मुस्लिम बहुल जो काही समाज आहे एकूणच सर्व समाजाचं तुमच्याकडे लक्ष लागून आहे आणि त्यासाठी तुम्ही नेमकं त्यांच्या सर्वांचे जे काही समस्या आहेत त्या कशाप्रकारे निवारण करणार आहात? सबसे पहले तो मैं भारतीय जनता पार्टी का शुक्रिया अदा करूँगा कि जिन्होंने मुझ पे भरोसा रख के, हमारे समाज पे भरोसा रख के मुझे टिकट दिया और उसके साथ में हमारे सभी चारों भी कैंडिडेट इतने स्ट्रांग है कि हम इंशाल्लाह चुन के आएंगे। और ये तीनों का बहुत काम है इधर कि श्रीकांत ठाकुर जो साइली ठाकुर के शौहर, इन्होंने बहुत काम किया, हमारे समाज के भी बहुत काम किए। मनोहर ठाकुर ने बहुत काम किए, हमारे हेमलता म्हात्रे ने बहुत काम किए। और हमारे जो कार्यकर्ता है बिगर उनको कोई चीज़ की ये नहीं है, बस उनको प्यार है। एक मनोहर म्हात्रे का प्रेम है, श्रीकांत का प्रेम है और इनका ये मैडम का एक प्रेम है। उनके साथ साथ में मेरे साथ में भी वैसा ही वो प्यार कर रहे जैसा उनके साथ में प्यार कर रहे। और मैं सिर्फ और सिर्फ हमारे प्रशांत सेठ ठाकुर जिन्होंने हमारे समाज के लिए इतना काम किया है तो उनके साथ मैं गद्दारी नहीं कर सकता हूँ, इसीलिए मैंने इस पक्ष के अंदर प्रवेश करके और आगे के काम कैसे हो जाएंगे तो ये सिर्फ भारतीय जनता पार्टी ही कर सकती है, बाकी कोई पक्ष कर नहीं सकता है। दूसरे पक्ष सिर्फ और सिर्फ आश्वासन दे के चले जाते, मगर हमेशा रामशेठ ठाकुर ने और प्रशांत ठाकुर ने ही हमारे समाज का काम किया है, इसलिए हमारा समाज बहुत खुश है। और चारों कैंडिडेट को इंशाल्लाह हम चुन के देंगे और इसका हम आश्वासन देते। एकूणच सर्व या ठिकाणी उमेदवार आहेत, यांना एकूणच एक वेगळ्या प्रकारचा विश्वास आहे की पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेवर या ठिकाणी कमळ फुलणार आहे। कॅमेरा पर्सन नतील रणदिवेसह हर्षल बदाने पाटील, साईनगर।